आज आमच्या सुखी संसाराला 10 वर्ष पूर्ण झाले, तर तोच व्हिडिओ आहे। शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। मी भक्ती बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे 4 ऑगस्ट 2026। तर 4 ऑगस्ट 2016 ला आमचं लग्न झालं होतं। आज आमच्या लग्नाची 10वी अॅनिव्हर्सरी आहे। 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या सुखी संसाराला। तर आजचा दिवस कसा असणार आहे तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते। तसंही मी दररोज डेली रुटीन शेअर करतच असते। तर चला, सकाळची सुरुवात। तर आज अॅनिव्हर्सरीचा दिवस आहे, म्हणलं गोड काहीतरी करावं। पुरणपोळीचा राडा घालण्यापेक्षा विचार केला की शेंगाच्या पोळ्या बनवाव्या। आणि शेंगदाणे भाजायला ठेवलं, इथं गूळ सुद्धा फोडून घेतलाय। समर्थच्या टिफिनला पण तेच आहे। छान अशा शेंगाच्या पोळ्या बनवून घेतलेत, दोन्ही साईडनं तूप लावून घेतलंय मस्त। समर्थला सुद्धा तूप लावून रोल करून दिल्या शेंगाच्या पोळ्या। रुद्र शिवला पण एक एक पोळी दिली दोघाला। लाडूने अर्धी खाल्ली, थोडंसं दूध पिऊन आता झोपलाय। आज त्याला शाळेत नाही पाठवलं, कारण तो पहाटच उठून बसतोय। शाळेची त्याला भीतीच बसली। मस्त असं इथं डाळ शिजवून घेतली मी, त्यामध्ये 1 टोमॅटो आणि 2-3 मिरच्या टाकून। तर आता याला आपण तडका मारूया। डाळ छान अशी मीठ फेटून घेतले, जिरे, मोहरी, लसूण, हिंग, छान असं डाळ तडका तयार आहे। शेंगाची पोळी, तूप लावून भात, गरम केलेली मटकी, दाट दूध नको म्हणतायत। पप्पाला भाऊ करतोय मग 2:30 वाजले। त्याच्या टिफिनची तयारी, आज फक्त फ्रूट द्यायचे। आपल्या बागेतल्या डाळे। तू आत्याकडे चाललाय लाडू। मी येऊ आत्याच्या गावला? येते की, मला घरात करमत नाही। येऊ खरं? पप्पा आणि सोबत लाडू चाललेत आत्याच्या गावला। हो, मी आणली ती दादाला, मुंबईला गेल्यावर दादाला घेतलेली टोपी आहे। छान आहे ना टोपी, आवडली का तुला? घालून दाखव बरं कशी दिसते। नीट घाल, नीट सरळ। इकडं मी घालते। क्यूट आहे, क्यूट 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 बेबी। तुझंच आहे की समोर, बघू इकडे दाखव, इकडे दाखव मला। वाव, क्यूट क्यूट आहे, नुसतं क्यूट आहे। कुठे चाललाय पांडा? आत्याकडे चाललाय। आत्याला काय म्हणणार जाऊन? हेल्मेट घातलंय। हेल्मेटच आहे ती। क्यूट दिसते ना लाडू? क्यूट दिसते ना तू? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, क्यूट क्यूट। बाय लाडू, लाडू बाय। एक जण जावा, बाय। कसा पळतोय खुश होऊन। समर्थ गेला ट्युशनला, आहो आणि लाडू गेले आत्याच्या गावाला, म्हणजे नणंदबाईच्या गावाला। आणि माझ्या घरातले थोडंसं साफसफाई होती, मला सुद्धा जायचं होतं, मला पण चल म्हणत होते। पण समर्थ ट्युशनला सोडले आणि त्याला 1.5-2 तासामध्ये घ्यायला यावं लागते। मग ते ट्युशनमुळं त्यांना यावं लागते। मला म्हणले तुला परत कधी तर घेऊन जातो, आणि म्हणून गेले। आणि आपल्या बागेतल्या शेंगा आलेत, आता ही मला द्यायचं फ्रेंडला। तर चला, समर्थची वेळ झाली ट्युशनला घ्यायची, तर निघूया आपण आता। सकाळची सुरुवात तर मी गोडधोडपासून केलीच होती, पण सेलिब्रेशन काही एवढं नाही। आहोंची तब्येत बरी नाही। केलंय आम्ही सेलिब्रेशन बऱ्याच वेळा 10 वर्षामध्ये, म्हणजे 9 पैकी 1-2 सुटले असतील, बऱ्यापैकी सेलिब्रेशन केलंय। पण बघूया आता आज काय होतंय ते, एवढं काय डोक्यात नाही, कारण माझी पण तब्येत बरी नाही, आहोंची पण तब्येत बरी। शेंगा आहेत आणि चवीला खूप छान आहेत।
चला आता सुमूला घेऊन येऊया, पुढचं बघूया काय होते, मंदिरात वगैरे दर्शनाला तेवढं जाऊया. श्री देवीचा आशीर्वाद घ्यावं म्हणून आम्ही आता सगळेजण देवीच्या दर्शनाला आलोय. लाडू जय बाप्पा करायचा. तसं नाही करायचं. हा बस बस. जे केलं बाळा. अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर एक आम्ही फेरी मारली. तर हे साईडने इतकं सुंदर केलेलं आहे मंदिरामध्ये खरंच. आणि लाडू अगदी मन लावून बघत होता. छान वाटतं मुलांना. लाडूला आता सगळं समजतं आणि तेच म्हणत होते इथं गणपती, गणपतीचे मम्मा पप्पा. हे फोटो आमच्या घरी माझ्या माहेरी होता एक खंडोबाचा. तर हे खूप असं मी त्याला समजावून सांगत होते. का नको. अरेच्या मंदिरात येऊन ए आतमध्ये नको बाळा. जय बाप्पा कर. पप्पा जय बाप्पा करायला लागलेत. ही जाते का काय नेमकं काय माहिती. किती मोठं आहे. मला पण नाही माहिती बाळा. जय बाप्पाचंच काहीतरी आहे. देवीचं दर्शन घेऊन प्युअर व्हेजला आम्ही हॉटेलला जात होतो. तिकडंच मग सेलिब्रेशन करूया, जेवण करूया आणि वाटत हे उद्यान दिसलं. आणि हे समोर पप्पा थांबवा थांबवा थांबा असा इतका घाई गडबड केला. पप्पाने इथं गाडी थांबवली. पोरं काही इथून खेळायचे बाहेर निघणार. तर 1-1.5 तास इथं कसं गेला कळलंच नाही. पूर्ण अंधार पडलेला. आजूबाजूचे भरपूर मुलं सुद्धा खेळायला आलेली होती. आणि त्यानंतर आम्ही खेळून असं बाहेर निघत होतो. तर एक आम्हाला मराठवाड्यातलं कपल इथं दिसलं. तर त्यांच्याशी बोलण्यात माझा अर्धा तास गेला. तर यूट्यूब विषयी ते आम्ही बोलत होतो. ते माहिती ते विचारत होते. त्यांना पण चालू करायचं. पुढे जाऊ शकलो नाही. तिथून जवळजवळ 6-6.5 किलोमीटर हॉटेल होतं जिथं आम्हाला जायचं होतं तिथं. तर इथे इतका वेळ गेला म्हणजे जवळजवळ 2 तास आमचे हितच गेले. मग म्हणलं चला खाण्यापिण्यापेक्षा ना मुलांचा एन्जॉय खूप महत्वाचा आहे. आणि ते खुश. तर आपण चिमणे कुठे चाललंय. येतंय ना. हा मला ते पाहिजे होतं. आली थांबा मी. घसगुंडी खेळताना पाण्यातच गेला. पॅन्ट खराब झाली. जमना का. खराब झालंय सगळं. खराबच झालंय. छान आहे पण खराबच लय. लूज लूज झालंय वाटतं. आपटतंय पण खाली. काय होत पडायला ओढून खेळ खेळ ओढ. हे नको ते खाली लोंबकळत गोल फिरायचा आहे. पुढे न जाता आम्ही एक रील स्टार आहेत तर त्यांचं हे नवीन ओपनिंग हॉटेल होतं साऊथ इंडियन पॅटर्न.